धन्यवाद. एक नियम आहे, नियमाचं उल्लंघन आपण करायचं नाहीये. 15 मिनिटाच्या आत आपल्याला 3 ओव्हर फेकायचे आहेत. आपला टायमर स्टार्ट झालेला आहे, याची नोंद आपण करायची आहे. फिल्डिंग टीम 15 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर आपल्याला फेकायचे आहेत. आई सोमसाई कन्स्ट्रक्शन विरुद्ध सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे अक्षय मेन्स पार्लर. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना होताना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला आई सोमसाई कन्स्ट्रक्शन या संघाने आणि मग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला दोन्ही टीम आणि दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती की आपण यायचं आहे. 12th मॅन हा क्रिकेटमधला खूप इम्पॉर्टंट प्लेअर असतो. जर तुम्ही इतिहासाची पानं जर पलटली तर तुम्हाला कळेल की केतन म्हात्रे सुद्धा एक 12वा प्लेयर होता. फरदीन काझी सुद्धा एक 12वा प्लेयरच होता. तो 12वा प्लेयर सुद्धा इम्पॉर्टंट असतो आणि तोही कलाटणी देऊ शकतो आणि त्याचा सुद्धा एक इम्पॉर्टंट रोल असतो क्रिकेटमध्ये. 12वा प्लेयर दोघांनाही विनंती आहे की आपण यायचं आहे. श्री छत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग पर्व 5वा आपण पाहतोय. शनिवार आणि रविवार 2 दिवस चालणारी स्पर्धा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. चला मॅच स्टार्ट करून घ्यायची आहे आपण. वेळ आहे आपल्याकडे 15 मिनिट. 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर टाकायचे आहेत. प्रथम क्रमांक अर्थात माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब कॅबिनेट मंत्री यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक सर आपण पाहिलं तर युवराज हरिभाऊ मुंडे यांच्याकडून अर्थात तालुका अध्यक्ष माणगाव भाजपा अशा मान्यवरांकडून ही स्पर्धे आणि स्पर्धेसाठी आलेले मार्गदर्शन आपण पाहतोय. यांच्याबद्दल आपण चर्चा दिवसभर काल सुद्धा केली आहे आणि आज मॅचला सुरुवात होतोय. चलो पहिला बॉल आणि पंच आमच्यापर्यंत वळतात. येस व्हाईट बॉलने सुरुवात. पहिली आकडेमोड पहिली श्री गणेशा धावफलकावर होताना पाहायला मिळते. सूर्यकांत स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती पुष्पराज. 15 मिनिट आहेत. 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 ओव्हर फेकायचे आहेत. याचा निर्णय आहे, नियम आहे आणि ह्या नियमाचं पालन जर झालं नाही तर आपल्याला एक्स्ट्रा प्लेअर ठेवावं लागेल आतमध्ये. शॉर्ट बॉल होता, स्लो सुद्धा होता, बॅटवरती नीट आला नाहीये, टाइम करता आला नाही मी तर म्हणेन. पहिली धाव बॅटमधून येते, पहिली वाईडमधून आली होती आणि ही पहिली आकडेमोड बॅटमधून येताना पाहायला मिळते. धावफलकावरती 2 ही धावसंख्या पाहायला मिळते. बॅकफुटवरून पंच केला, रिस्की शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हाताला घासून चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळते. सलग 2 धावा. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर सुद्धा 2 धावा. अर्थात पहिल्या 2 ज्या आल्या त्यामध्ये एक व्हाईट बॉल आणि एक बॅट रन होती. सो 2 मध्ये 4 धावा धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. पुष्पराज गोलंदाजी मार्कवरती. फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकलला आहे, चेंडू सीमारेषा पार येतोय, चौकार. थँक्यू डीजे मास्टर. धावफलकावरती आपण पाहतोय 4 ने वाढ, सीमा पार जाणारा चेंडू. 8 ही धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 3 चेंडूंमध्ये. आकाश स्ट्राईक वरती. चांगला आहे, चांगला आहे. यस्टनच्या पाठीमागे तितकीशी चपळाई म्हणण्यापेक्षा चेंडू अडवणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का जर चेंडू सुटून जातोय तर सरळ आपण पाहिला पाठीमागे बाउंड्री लगत सुद्धा जाऊ शकतो किंवा सिंगलचं डबल कन्व्हर्जन सुद्धा होताना पाहू शकतो आपण. बट यस, डॉट बॉल येतोय धावफलकावरती. चांगला फटका आहे, गॅपमध्ये मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव, एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय आणि षटक मध्ये धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे अर्थात 9 धावा धावफलकावरती, 5 चेंडू, 9 धावा धावफलकावरती. बॉल आहे, चांगला बॉल आहे, हा खूप चांगला बॉल आहे. ॲप्रिशिएशन होणार या बॉलचं. शेवटचा बॉल डॉट आणि अर्थात षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती बनल्या, त्या म्हणजे 9 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. रोशन टेंबे गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरसाठी.
आई सोमसाई कन्स्ट्रक्शन बॅटिंग करत असताना रोशन टेंबे गोलंदाजी मार्कवरती आलेले पाहायला मिळतात. नरेश दादा हिरे मैदान हे मैदान आपण पाहतोच. टोटल स्पर्धा आपण पाहिलं 1,31,000ची ही भव्य स्पर्धा असलेली पारितोषिक असलेली स्पर्धा. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत. एक धाव पूर्ण. फंबल 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 आणि चेंडू निसटला सीमा पार. धावा मिळणार 4. चे 13 धावसंख्या धावफलकावरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सीमा पार 4. चांगला बॉल नाही पण वळतात आमच्यापर्यंत. वाईट बॉल येतोय धावफलकावरती. आणखीन एक आकडे मोड. 14 धावसंख्या धावफलकावरती. आकाश वैयक्तिक 11 धावसंख्यांवरती. सूर्यकांत 1 या धावसंख्येवरती. रोशन टेंबे. रोशन विरुद्ध मोठा फटका मारायचा प्रयत्नच फक्त चालू आहे. मोठा फटका अजून देखील आला नाहीये. एक चौकार आला तो पण आपण पाहिला क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुकीमुळं आणि त्याच्यामुळे धावफलकावरती वाढ होत गेली. 15 धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. वाह व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू सो मच. 21 ऑन बोर्ड. सूर्यकांत शांत होता बट सूर्यकांत शांत नाहीये. चेंडू सीमा पार 7. अक्षय शिंदेकडून हॅट्रिक षटकारांची झाली तर 200 रुपयाचं पारितोषिक. हा दुसरा आलाय काय. चेंडू सीमा रेषा पार तर गेला. एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार. पंच सांगतात मिळणार धावा 4. विजय किती आहेत. अरे विजय किती आहेत. बॉल साहिल सुर्वे यांच्याकडून जर सूर्यकांतनी 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पण चेंडू शिल्लक आहेत 2. साहिल सुर्वे कडून अर्थात आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे सूर्यकांतसाठी जर सलग 3 षटकार येतात तर. या ओव्हरमध्ये नव्हे तर पूर्ण इनिंगमध्ये अर्थात जर 3 सलग षटकार येतात तर. 25 धावसंख्या धावफलकावरती स्कोर कार्ड मूव्ह होतोय. 26 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलोय. एक बॉल बाकी. चांगला फटका पण गंडला. विकेट आणि फलंदाज आकाश बाद. पंधरा मिनिटाच्या आत आपल्याला 3 षटके फेकायची होती. 2 षटकांचा खेळ झालाय. 26 धावसंख्या, 1 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक तिसरं षटक येणं बाकी आहे आणि 4थं षटक
पण या तिसरं षटक आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचं आहे. सूर्यकांत स्ट्राईक वरती 3 षटकांसाठी पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. भावेश नॉन स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांत सवातकर, आयकॉन बॉलर. चला एक धाव घेण्याचा प्रयत्न. पहिली धाव तर चांगली आहे, ते क्षेत्ररक्षण तर लाजवाब होताना पाहायला मिळालं. एक धाव, 27 धावसंख्या धाव फलकावरती. आता भावेश पहिल्यांदा स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल. बॅट वरती आला नाहीये चांगल्या पद्धतीने. चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक फंबल. चलो एकच धाव, एका धावाने 28 ऑन बोर्ड. भावेश कडून अपेक्षा करू शकतो आपण. पहिल्या मॅच मध्ये काल 47 ऑन बोर्ड केल्या होत्या. सूर्यकांत स्ट्राईक वरती 6 मध्ये 13 वरती खेळताना पाहायला मिळतात. वाह क्या बात है, जस्ट हाय अँड हँडसम सिक्सर. षटकाराने धावफलकावरती वाढ. 34 ही धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. Once again it's a 6 number 2 by Suryakant. चाळीस धावा धावफलकावरती. काय शॉट होता, काय रेंज मध्ये कनेक्ट केला. आयकॉन बॉलर आहे प्रशांत, पण त्या आयकॉनलाच ठोकला जातो. ठोकायचं तर मग टॉपच्यालाच ठोकायचं, हा माइंडसेट सूर्यकांतच्या माइंड मध्ये असेल. बट एक बॅक ऑफ द माइंड प्रशांतच्या डोक्यात पण एकच गोष्ट असेल, मला मारलंय, प्रतिउत्तर देणार. प्रतिउत्तर दिलंय प्रशांतने. चेंडू खूप वेळ हवेमध्ये टेकन, प्रतिउत्तर कमबॅक केला. प्रशांतने दाखवलं का मी या स्पर्धेमध्ये आयकॉन आहे. त्याचं उत्तर देत असताना प्रशांतने घेतली मौल्यवान विकेट. सूर्यकांत बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एक गोष्ट मी नोटीस केली, म्हणजे तुम्ही नोटीस केली का नसेल, डगआउट मधून म्हणजे आई सोमजाई कन्स्ट्रक्शनच्या डगआउट मधून जेव्हा 2 सलग षटकार आले होते, तेव्हा एक कोणतरी आला होता आणि त्यांनी सांगितलेलं की काम डाऊन सूर्यकांत, ऑलरेडी यू डिड अ जॉब, सो आता शांत राहायची वेळ आहे. बट नाही, सूर्यकांतचा मोह आवरला नाहीये. तिसरा सलग मारायचा प्रयत्न फसला. एक धाव घेतली जाते, एका धाव्याने धावफलकावरती वाढ होते. चलो धावफलकावरती वाढ. 41 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात आणि षटक समाप्त. अंकित नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या शेवटच्या बॉलवरती आली ती म्हणजे 1 धाव आणि एका धावेने आता परत स्ट्राईक अंकितकडेच राहणार आपल्याला पाहायला मिळणार. 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 ही धावसंख्या, 42 2 गडी बाद, 41 ही स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. शेवटचा अंतिम एक षटक यायचं बाकी. अक्षय मेन्स पार्लर हा आपण आता संघ विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा षटक गोलंदाजी मार्ग वरती आर्यन पाहायला मिळतात. आई सोमजाई कन्स्ट्रक्शन संघ बॅटिंग करत असताना 41 ही धावसंख्या आपण पाहतो. छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग पर्व 5वा शेवटचा. चला 5 मिनिटं शेवटची बाकी आहेत आपल्याला. यही 5 मिनिटात ही ओव्हर आपल्याला स्पेल संपून टाकायचं आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फसला, फायनली फसला.
4 अटेम्प्ट आणि चौथ्या प्रयत्नामध्ये झेल घेतली आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय आणि प्रयत्न बघूयात किती झाले की 1 2 3 4 या चौथ्या प्रयत्नाला फायनली कॅच पकडली होती आणि या गोलंदाजाने सुद्धा कपाळावर हात मारूनच घेतलेला. ऑलमोस्ट कॅच ड्रॉप झालेली, कारण का इतके प्रयत्न झाले ना तर सेकंड और थर्ड अटेम्प्ट मध्ये आपण मोस्टली कॅच घेतो. हा चौथा अटेम्प्ट लागला. नजर ठेवली शेवटपर्यंत, चेंडूवरती नजर ठेवली, पॅनिक झाला नाही, घाबरला नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा बॉल स्किट झाला स्वतःच्या हातूनमधून. पण ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये किंवा हा माइंडसेट तुम्हाला दाखवतो की मी किती गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे ना. खूप स्लो गंडवला. मराठी भाषेत आणि कोकणी भाषेत का एकदम स्वीट अँड सिम्पल मध्ये गंडवला. या स्कोर कार्ड वरती धावफलक पुढे सरकला जातोय. 42 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. भावेश स्ट्राईक वरती येतोय. भावेशने लास्ट मॅच अर्थात गत दिवशी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती. आज त्याच्याकडून अपेक्षा आहेत स्कोर कार्डला 50 पार करण्याचा प्रयत्न करूयात. 50 पार करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हाता, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड. ओके चलो, रन आलेले आहेत, धावा धावून काढलेल्या आहेत त्या, म्हणजे तो आतापर्यंत 2 धावा धावून काढल्या. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 44 धावसंख्या. 3 चेंडू झालेत, उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नेक्स्ट मॅचचा कॉल आपण देणार आहोत. अर्थात मॅजिक मोमेंट्स आणि डिलाइट चिंचवली वाडी या दोन संघाच्या संघटनांनी लगेच नाणेफेकसाठी यायचं आहे. मॅजिक मोमेंट्स आणि डिलाइट चिंचवली वाडी. चिंचवली, डिलाइट चिंचवली आणि मॅजिक मुवमेंट. चला आपण यायचं आहे. वाह 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 वाह, इट्स सिक्सर बाय भावेश. नाही 60 पार करून देणार नाही आहे. मॉडर्न क्रिकेट आहे. धावफलकावरती डॉट बॉल येतोय. 50 धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद. आई सोमसाई कन्स्ट्रक्शन संघ पाहायला मिळतो विरुद्ध अक्षय मेन्स पार्लर. शेवटचा बॉल, 50 धावा पूर्ण. मोठा फटका शेवटच्या बॉलला येऊ शकतो का, हा प्रश्न राहिलाच माझा. यस, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. 2 धावा धावफलकावरती येतात. 52 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. वळतो काका मात्रेंकडे. यस, टॉस करून घ्यायचंय काका. चला दोन्ही संघटना चला नाणेफेकसाठी या. एका बाजूला डिलाइट चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला मॅजिक मोमेंट्स. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. दुसऱ्या सत्रामध्ये लगेच आपण नाणेफेक करून घेऊया. चला दोन्ही संघटना नाणेफेक कशात या, नाणेफेक केली जाईल. मॅजिक मोमेंट्स आणि डिलाइट चिंचवली या दोन संघात नाणेफेक. वेळ देऊ नका, वेळेचं बंधन पाळायचं आपल्याला, कारण दुसरं सत्र लगेच सुरू होतंय. दोन्ही संघटना चला, वेळ देऊ नका. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. दोन्ही संघटना या ठिकाणी येतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात आपण पाहतात छत्रपती संभाजी शंभूराजे प्रीमियर लीग 2026 आज अंतिम दिवस. नाणेफेक होईल.
15 मिनिटाचा टायमर स्टार्ट झालेला आहे. सो तुमच्या टीम मिटिंग्स वगैरे वॉट एव्हर असतील त्या तुम्हाला क्विकली घ्यायचे आणि क्षेत्ररक्षण लावायला सुरुवात करायची आहे. बॅटर मैदानाच्या आत पाठवा. अजूनही फलंदाज गेलेले नाही आहेत. 53 टू विन. तर माने सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. हेड अँड टेल आणि नाणेफेक जिंकते ते अर्थात मॅजिक मोमेंट संघाने नाणेफेक जिंकले. आपण या ठिकाणी पाहतात या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये अर्धशतकवीर चिंतन गोरेगाव जे आमचे गुणलेखक आहेत, 22ची 47 धावांची खेळी देखील आपण पाहिली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक असे खेळाडू आहेत गोरेगाव आणि याच परिसरातले आपण पाहायला मिळाले. तर आपण नाणेफेक जिंकते प्रथम काय घेत आहे? प्रथम आपण क्षेत्ररक्षण काय करता, याचं काय कारण असेल? तर गोलंदाजावर तुम्ही जास्त विश्वास ठेवणार आणि समोरचा संघ म्हणल्यानंतर अर्थात डिलाईट चिंचवली या संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? सावध प्रतिक्रिया आपण दिलीत. निश्चित आपला एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान. नक्की तुम्हाला शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत डिलाईट चिंचवली संघाचे संघनायक आहेत. आपल्या वाटेला या ठिकाणी फलंदाजी येते आणि समोरचा संघनायकाने सांगितले मॅजिक मोमेंटने की आम्ही त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. किती प्रयत्न असेल? 50 पर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं 64-65 धावा देखील या ठिकाणी विजयाशी पुरेशी ठरल्या नाही आहेत. तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये कोणता असा फलंदाज दोन असतील जे डावाची सुरुवात करतील? तर त्यांना तुम्हालाही शुभेच्छा देऊया. आणखीन एक शेवटचा प्रश्न, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? आणि नक्कीच भविष्य चांगलं आहे ते आपल्या गोरेगावकरांचं, आणि यातून अनेक खेळाडू घडतील आणि रायगड प्रेममध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर हे दोन कर्णधार होते. जाऊया, त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि पुन्हा एकदा जाऊया, आवाज ऐकूया. अतिशय सुरेख गोड आवाज आपण पाहता ते अर्थात गुड्डा जाधव सर, मॅन फ्रॉम रोहा. धन्यवाद काका. चला मॅचला सुरुवात होते. 53 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. अर्थात अक्षय मेन्स पार्लर संघाला. वा, चांगला फटका आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा 4. पहिल्या बॉलवर 4 लागल्यात. स्कोर कार्ड चाळायला सुरुवात झालाय. प्रशांत आयकॉन बाजूला, रोहित माळी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती यश पाटील. परत एकदा, पण ही एक 0.1चा चान्स होता. चान्स तर होता, 0.1 का नाही, बट तो चान्स होता. हे छोटे छोटे चान्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस हा सूत्र तेव्हा येईल जेव्हा तुमच्या हातापर्यंत किंवा हाताला ॲटलिस्ट तो घासून जरी चेंडू जाईल तेव्हा. पण हे तर एफर्टचा कमी होती ना. चांगला फटका आहे. बॅक टू द कीपर, चेंडू सीमा पार, मिळणार धावा पुन्हा एकदा 4. शंभूराजे प्रीमियर लीग पर्व 5वा आपण पाहतो, ज्याच्यामध्ये अर्थात 8 धावा धावफलकावरती बनल्यात पहिल्या 3 मध्ये. स्मॅच बॉल आलाय. 21 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. प्रशांत फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा लागल्या धावफलकावरती 3 मध्ये त्याच्या बॅटमधून. यश पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा त्याच्याकडून आल्यात. एक अपेक्षा चांगल्या 2 चेंडूंची करू शकतो आपण. नाही, वाईट बॉल आहे. 12th मॅन आमच्या सोबत आहे अर्थात अक्षय मेन्स पार्लर या संघाचा. आणि जसा चेंडू येतोय तसा लगेच त्याच्याकडून सुद्धा एक रिॲक्शन येत आहेत की यस, वाईट बॉल आहे. निहार गोविलकर. वा, फुल टॉस बॉल, त्याला टोलवला. एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार 4.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. स्कोर कार्ड झालाय 13 या धावसंख्येचा. 20 मध्ये 40 हव्यात म्हणजे ऑलमोस्ट 12चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या स्पीडने प्रशांतची बॅटिंग चालले 4 मध्ये 13 बनल्यात. वैयक्तिक 12 संघाच्या 13. एक वाईट बॉल आलेला. 2 बॉल बाकी. नाही 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 हा पूर्ण शफल होऊन मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. 13 ही धावसंख्या धावफलकावरती. एक बॉल बाकी. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती कशा पद्धतीने शेवटचा बॉल प्रशांत हाताळेल कारण का पूर्ण ओव्हर प्रशांतने पाहिली. चांगला फटका. हे क्षेत्ररक्षक येतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. 14 धावसंख्या धावफलकावरती. ज्या ठिकाणी 12चा रन रेट आपल्याला हवा होता त्या ठिकाणी 14 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू आणि 39 धावांची आता गरज. 18 बॉल 39. चला आपल्या फिल्डिंग टीम आपण 1 मिनिट लेट आहात. जर 15 मिनिटाच्या आत आपले 3 ओव्हर टाकून झाले नाही तर मग आपल्याला एक एक्स्ट्रा प्लेअर म्हणजे एक प्लेअर आपल्याला अजून एक 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागणार. चलो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय भूपेंद्र. सुरुवात झाले व्हाईट बॉलनी. 14 वरून 1 15 धावसंख्या 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. रिवर्सचा अटेम्प्ट आणि चेंडूचा प्रवास चालू. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. पाठलागीमध्ये अर्थात क्षेत्ररक्षक यावेळी जिंकले जरूर पण 2 धावा. 2 ने धावफलकावरती वाढ. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. प्रशांतने शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेतली होती मागील ओव्हरमध्ये. स्ट्राईकवरती पुन्हा आले. पहिल्या बॉलवरती 2 गाठलात. 15 धावा वैयक्तिक. संघाच्या धावसंख्या 17. 17 बॉल 36. 17-36 गणित असताना गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातून चूक. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. धन्यवाद डीजे मास्टर. 21 धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. 16 चेंडू 32 धावांची गरज. 12 पेक्षा कमी रिक्वायर्ड येणं गरजेचं आहे. 12 पेक्षा कमी आणायचा प्रयत्न आहे. स्लोवर 1ला एक गोष्ट बॉलरनी रीड केलेली चांगली आहे. प्रशांतला फास्ट टाकल्यावरती प्रशांत लांब मारतो. प्रशांतला स्लो टाकल्यावरती प्रशांत खूप वेळा गणतो. ही गोष्ट बॉलरनी रीड केले चांगल्या पद्धतीने. भूपेंद्रने रीड केले की स्लो टाका, कट करा, शेवटच्या क्षणाला बोट जराशी चेंडूवर फिरवा आणि मग करा. आणि अक्षरशः 9 चेंडू नॉन स्ट्रायकर एंड कडून मजे घेऊन आल्यानंतर पहिला बॉल फेस करणार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. मिळणार धावा 4. थँक्यू डीजे. चौकार येतो पहिल्याच बॉलवरती. रोहित माळी जेव्हा खेळायला येतो पहिल्या बॉलला 4. 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्नामध्ये सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. जी वाट आपण प्रशांत कडून पाहत होतो मोठ्या फटक्यांची षटकारांची ती रोहितने स्टार्ट केली. हा चांगला बॉल होता. स्लो टाकला.
परत एकदा रीड केलं बॅटरला. फास्ट बॉलला मोठे फटके येतात आणि मग स्लो बॉलला त्यांनी समजून घेतलं. चला 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12चा ॲव्हरेज रिक्वायर्ड रन रेट होता, तो आता 10.5 वरती येऊन पोहोचलाय. सो येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 21 धावांची गरज. शेवटची 5 मिनिटं, 5 मिनिटात ही अर्थात आपल्याला स्पेल संपवायचा आहे. 12-21चं गणित. 12 बॉल 21. शेवटची 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात आपल्याला ही ओव्हर संपवायची आहे. 5 मिनिटात जर ओव्हर संपली तर मग सब भला, नाही तर मग एक प्लेअर आतमध्ये ना फक्त डिफेन्स करतोय. बॅटचं तोंड उघडलं, एक धाव पूर्ण केली जाते. चलो एकच धाव, एका धावेने धावफलकेवरती वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचले. 11 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. प्रशांतनी एक गोष्ट ओळखली, रोहितला स्ट्राईक द्या. तोही चांगल्या स्पेलमध्ये खेळतोय, बट तो म्हणतोय आता माझा पार्टनर सुद्धा खेळणार. 3 मध्ये 10 बनले आहेत रोहितच्या बॅटमधून. 33 धावसंख्या धावफलकावरती. एक गोष्ट जी नोटिसेबल राहिली ती म्हणजे बिनबाद खेळतायत, विकेट गेली नाहीये, ही चांगली गोष्ट आहे आता तरी. चांगला स्लो ओव्हर 1. गतीमध्ये परिवर्तन आणणार तर मग तुम्हाला या पद्धतीचे फटके मिस करताना पाहायला मिळतील बॅटर्स. कडली अँब्रोस ओळखला जायचा आपल्या पेससाठी, बट त्यांनी सुद्धा जेव्हा व्हाईट क्रिकेटमधून कलरफुल क्रिकेट आलं, म्हणजे व्हाईट जर्सीजवरून जेव्हा कलरफुल जर्सीज आल्या तेव्हा अँब्रोसने सुद्धा स्लो टाकायला सुरुवात केली होती. चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक धावतोय. अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्याकडे ज्याचे आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. ग्लेन मॅग्रेथ ज्याने फक्त आणि फक्त स्पीडचं वर्चस्व दाखवलं, मग त्यांनी सुद्धा ठरवलं की नाही आता मला लेंथवरती स्लोवरती काम करायचं आहे. जेम्स फॉकनर ज्यांनी स्लोवर वरती अधिराज्य गाजवलं. विजय पावले सुद्धा स्लो टाकायला लागला. खूप बॉलर, अक्षय मोन्या सध्या स्लो टाकताना दिसतो. तो प्रत्येक बॉलर नवीन ब्रह्मास्त्र वापरतो. हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे प्रशांत. चेंडू सीमा पार, षटकार. शफल झाला, पूर्ण शफल होऊन मात्र चेंडू सीमा पार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. क्या बात आहे, क्या बात आहे प्रशांत. स्कोर कार्ड मूव्ह होतोय. 40 धावा धावफलकावरती. 8 मध्ये 13. 8-13चं गणित, गणिताचं कोड सुटलं. विकेटचं पतन. वैयक्तिक 27 धावांवरती प्रशांतची खेळी. स्टॉप. धन्यवाद. आपण पाहतोय छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग. 11 चेंडू 27 धाव्यांची खेळी. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रशांत. फंटॅस्टिक नॉक. मी विनंती करतो संध्याताई श्रीनामे यांना की आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे या स्पर्धेच्या वतीनं. अर्थात आपण पाहतोय छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ताईंना विनंती की आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल. परत एकदा धोक्याची घंटा टिंग टॉंग वाजली. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. 6 बॉल 13. रोहित आहे, जितेश नवीन बॅटर आलाय, नॉन स्ट्रायकर वरती राहणार. रोहित स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. संध्याताई श्रीनामे यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो निखिल सुतार यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ताईंचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. मान्यवरांचा अर्थात आपण यथोचित मान सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाही नाही नाही, हा बॉल काय, हा बॉल काय, पंच शहानिशा करतायत. डॉट बॉल येईल का? डॉट बॉल आलाय. डॉट बॉल, डॉट बॉल, यस डॉट बॉल येतोय. 5-13, 5-13. ऋतिक माळी स्ट्राईक वरती आहे, रोहित माळी स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज संकेत पाहायला मिळतोय. 5 बॉल 13, 6-13चं गणित. आतापर्यंत रोहितने चांगली बॅटिंग केली आहे. स्लो टाकला, स्लो टाकला, स्लो नाही टाकायचा. रीड केला, रीड अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा पार, धावा मिळणार 6. थँक्यू सो मच. लीगचे सचिव अर्थात आमचे सन्माननीय विजय होळकरांनी कॅच पकडली. दादा इकडे गरज नाही, तिकडे गरज वाटते आपल्याला आता. हा चांगला आहे, हाही चांगला बॉल, पण फटका फसलाय. फटका फसलाय का? फसला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एक गोष्ट, 3 बॉल 7. जेव्हा अर्थात आपण पहिला प्रशांतला, रोहितला जेव्हा दोघे जण बॅटिंग करत होते असं वाटलं होतं बिनबादच धावा होती. 40 या धावा संख्येवरती पहिला गडी बाद झाला आणि आता 46 या धावा गडीवर संख्येवरती 3 गडी बाद झालेत. म्हणजे या फक्त 6 धावांमध्ये 3 गडी बाद होत आहेत आणि आता बनवायचे आहेत 7 धावा. चेंडू आहेत आपल्याकडे 3. ज्याला कळालं क्रिकेट त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आता बनवायचे धावा 7, चेंडू आहेत आपल्याकडे 3. स्ट्राईक वरती आहे पुष्पराज, ऑन स्ट्राईक वरती जितेश. पुष्पराज आज झुकून मारावा लागेल. झुकेगा झुकेगा झुकेगा, क्लास में मारा. नाही मारला, नाही. क्षेत्ररक्षक आहे, दुसरीचा प्रयत्न, रिस्की रन नाही, रिस्की सोपी करून दाखवली. नॉन स्ट्रायकर एंड चांगल्या पद्धतीने धावला. ह्या 2 धावा आल्यात. 2 बॉल 5 ची गरज, 2 बॉल 5 ची गरज आहे. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट. पुष्पराज स्ट्राईक वरती, त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय घेतला. येणारा चेंडू आहे 2, धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे आता 5. 48 धावसंख्या धावसफलकेवरती पाहायला मिळते. अक्षय मेन्स पार्लर संघ, जर संघाला विजयी व्हायचा असेल तर या 2 मध्ये 5, 2 मध्ये 5, 2-5चं गणित गणणार का? चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. एकच धाव, एकच धाव, एकच धाव. आता येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस आहे.
एक चेंडू 4 धावेंची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुष्पराजने 2 चेंडू खेळले. न चेंडू खेळणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश पाहायला मिळणार. मिडल ऑर्डर पाहायला मिळते. मिडल ऑर्डर मध्ये जशा पद्धतीने हार्दिक पांड्या पाहायला मिळतो जो ब्लेड फिरते, तशी जितेश कडून ब्लेड फिरणं गरजेचे आहे. एक चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज. हुकला तो चुकला आणि ठोकला तो बादशाह झाला. 1 बॉल 4. वाईड आहे, वाईड आहे, वाईड आहे, वाईट बॉल, वाईट बॉल. यस यस यस. डोक्यावरचं कर्ज खांद्यावर आलं. डोक्यावर एक कर्ज होतं, EMI होता, तो EMI आता खांद्यावर यायला सुरुवात झाली आहे. खांद्यावरून कमरेवर, कमरेवरून खाली ठेवायचं आता फक्त. 1 बॉल 3 धावांची गरज. जितेश स्ट्राईक वरती. 1 बॉल 3, 1 बॉल 3. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो संकेत. चांगली ओव्हर टाकले संकेतने. 1 बॉल 3. डॉन म्हणतात डॉन. डॉन म्हणतात डॉन. आज जितेश म्हणेल मोठमोठे गार केले, गंमत मध्ये चल. आज प्रमोशन पक्का आहे. आज ज्या पद्धतीने 1 बॉल 3 ला लांब लचक मारला, चेंडू सीमा पार, जितेश ठरतोय. अर्थात नो डाऊट ज्या पद्धतीने जितेशने खेळी खेळली, आपल्या संघाला विजय देण्यामागचा मौल्यवान वाटा. 1 बॉल 3 ला षटकार मारून मॅच जिंकवणारा, ही नाव लक्षात राहणार, ही ओढ लक्षात राहणार. जितेश एकच म्हणणार, डॉन म्हणतात डॉन.